जागा वाटपावर गृहमंत्री अमित शहांच्या निवासस्थानी रात्रभर खलबतं। मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक। अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत शहांची अर्धा तास स्वतंत्र चर्चा। नाशिकमध्ये आज मनसेचा 18वा वर्धापन दिन। राज्यातले प्रमुख पदाधिकारी नाशिकमध्ये दाखल। राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष। बारामतीतल्या नरसापूरमध्ये सुप्रिया सुळेंसाठी शरद पवार यांची जाहीर सभा। बाळासाहेब थोरात, संजय राऊत सभेला उपस्थित राहणार, तर काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटेही सभेला येणार। वंचितला किती जागा द्यायच्या यावरून महाविकास आघाडीत मतभिन्नता। 5 जागा द्यायला पवार आणि ठाकरे सहमत, तर 3च जागा द्याव्यात संजय राऊत आणि नाना पटोलेंचं मत। लोकसभा निवडणुकीसाठी 39 उमेदवारांची काँग्रेसची पहिली यादी जाहीर। राहुल गांधी लढणार यावर शिक्कामोर्तब। रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोनं खरेदी केलेला साखर कारखाना ईडीकडून जप्त। शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई। बँक कर्मचाऱ्यांना 17% पगारवाढ मिळणार। 2022 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार पगारवाढ। 8 लाख कर्मचाऱ्यांना लाभ। धरमशाला कसोटीवर भारताची मजबूत पकड। दुसऱ्या दिवसाखेर भारताच्या 8 बाद 473 धावा। टीम इंडियाची इंग्लंडवर 255 धावांची आघाडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।